तर अजून 2 धावांची पण पॅनल्टी लागेल. कुणाल सर विपक्षी संघ मैदानात गेलाय बघा. मांडा संघ आता काय तुम्हाला आम्ही कुणाल सर आपण पुढच्या भाषेत बोलू शकत नाहीये, अन्यथा आपण बोललो देखील असतो, पण विचार करायला लागेल की समालोचक तुम्हाला सातत्याने आपण म्हणतो समालोचन च्या माध्यमातून तुम्हाला आवाज देत आहेत, सांगतायत की तुम्ही उतरा मैदानात. उशीर भरपूर झाला, पाऊण तास उशीर झालाय. एक मला वाटतं एक सत्र संपलं देखील असतं, एक मॅच देखील कदाचित संपली देखील असती. तर सलामीची जोडी देखील मैदानात उतरते यावेळेला. एक षटकाची पॅनल्टी देखील लागली आपण इथे मांडा संघाला. एका षटकाची म्हणजे 4च षटकं त्यांना खेळायला मिळतील, 24 चेंडूच खेळायला त्यांना मिळतील. स्पर्धेचा आपण बघितलं तर दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची पहिली मॅच. 2 बलाढ्य संघ आपण म्हणतो जितू निलेश 11 दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली पक्ष मांडा. तर महेंद्र म्हात्रे जर आपण आला असाल तर या. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक जबरदस्त पुरस्कर्ते. ते कुणाल दाते सर जर महेंद्र म्हात्रेबद्दल मी नक्कीच म्हणेल, आमच्याशी भरपूर वेळा बातचीत करतात. म्हणतात की बाळू पाटील मला प्रवेश फी गेली त्याचं गम नाहीये, माझ्या भावाचं नाव होतं ना हे फार माझे. तर महेंद्र म्हात्रेंचं देखील स्वागत करतो. महेंद्र म्हात्रे सुप्रभात. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, जबरदस्त क्रिकेट. गेम ऑन. गोलंदाजी मार्क येतो, पहिलं षटक घेऊन येतो यावेळेला संघ नायक येतोय, सचिन म्हात्रे येतोय. बघा मांडा संघ तुम्हाला फक्त 4च षटकं खेळायला मिळतील, एक षटकाची तुम्हाला पॅनल्टी लागली. गोलंदाजी मार्कवर येतो सचिन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्य तू सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती त्या गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा. जे आज आमच्यातून निघून गेले स्वर्गीय शिवाजीदास शेलार राकेश म्हात्रे, आमचे 2 बंधुराज यशवंत पाटील सुरेश पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांचे खेळाडूंचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता श्रद्धांजली चषक 2022 हे पर्व आपण पाहतोय. आणि पहिल्या आपण दुसऱ्या दिवसाची पहिली मॅच. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला रवी, आणि नॉन स्ट्रायकरला आपण फलंदाज पाहू शकता यावेळेला राकेश रमेश पाटील देखील. गेम ऑन. सचिन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू ड्राय केला यावेळेला हवेमध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि झेल ड्रॉप होतोय. दुसरी धाव इथे मात्र घातक करू शकतात. 2 धावा इथे आपण तर पूर्ण केल्या जात आहेत. कुणाल सर बघितलं ना सकाळच्या सत्रात थोडंसं आपण तर ओलसरपणा जाणवतं मैदानात, 2 बिंदू देखील पडले आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे यावेळेला, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. डिसिजन पेंडिंग आहे. चला मांडा संघ जरा लवकर लवकर मैदान आपण डगाऊस आपण खेळाडू कक्षामध्ये जा. नाही कुणाल सर स्पर्धा तुम्ही छोटी खेळता मोठी खेळता ते महत्वाचं नाही, तुम्ही वेळेवर येणं फार महत्वाचं आहे. नोट आउट आहे. 10 सेकंद आपण का ती 2. सचिन चेंडू खूप चांगला होता, कट करायचा होता यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाहीये चेंडू. यष्टीरक्षक अर्जुन येतो, चेंडूला फीड करतोय. बघा त्याला माहिती आहे बॅकिंग नाहीये कुणाल सर, त्यामुळे तो डायरेक्ट हिट करत नाहीये, कारण एक्स्ट्रा धाव जाता कामा नाहीये. तर मांड्या संघाला बघा 4च षटकं खेळायला मिळणार आहेत. एक जमेची बाजू असणार आहे जितू निलेश 11 नांदिवली संघासाठी. एकच षटक पॉवर प्लेचा असणार आहे. हा चेंडू ऑन साइड लाडव्या बॅटने तडाखा बघायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय यावेळेला षटकार. सुरुवात करावी लागेल. अडव्या बॅटने चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट आणि वडिश लोगांच्या मधून चांगली बॅटिंग करतो यावेळेला आपण पाहू शकता राकेश. सचिन तिकडे मार्क होतोय. चेंडू बॅक पुढे जाऊन क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतो. स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराना, चेंडू सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे.
बघा ज्या सूचना आहेत त्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीनच चेंडू असणार आहे. त्यामुळे कुणाल सर मी प्रत्येक संघ नायकाला सूचना करेल की बॅटिंगला जाताना आपण 2 चेंडू चॉईस करून ठेवा. बघा खेळाडू जरा आपण या आतमध्ये विकेश आपल्या संघ नायका आपण खेळाडूला बोलवा. जॉर्जक आहे तिथे अमोल या. अमोल एक अतिशय चांगला आपण ते अष्टपैलू खेळाडू. 13 धावा आपण पाहू शकता. 4 चेंडू झाले अजून 2 चेंडू बाकी आहेत पॉवर प्लेचे. सुरुवात चांगली केली कुणाल सर. राकेश आणि रवी ह्या जोडीने मॅच बॉल आलाय. कुणाल सर आयोजकांना धन्यवाद देऊ तेवढं कमी आहे. खरं जबरदस्त आपण ते मैदान त्यांनी केलंय. खास करून खेळपट्टी बघा किती चांगली आहे. शेणा आणि मातीने बनवली खेळपट्टी. फैयाज सर देखील येत आहेत. स्वागत आहे फैयाज सर. एक काळ गाजवला क्रिकेटच्या माध्यमातून. फैयाज सर मॅन फ्रॉम मुंब्रा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. आपल्या सचिन येणे बदलतो स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. राकेश चांगली बॅटिंग करतोय. चेंडू पुन्हा एकदा बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. वेग प्रचंड होता. चेंडू सरळ निघून जातोय. शिक्षक अर्जुनच्या हातामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चांगला कमबॅक बघायला मिळते. चौकार आल्यानंतर कुणाल सर कुणाल दाते सर आमच्या सोबत जॉईंट आहेत. आपण येतोय प्रो कबड्डी आणि आपण येतोय IPLच्या माध्यमातून त्यांचा समालोचक आपण ऐकतो सातत्याने. सचिन चेंडू ऑन साईडला खेळायचा तर यावेळेला चेंडू शरीराच्या दिशेने येतो. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता. यावेळेला 13 धावा. तर चला सापार्डे आणि टायगर संघाचे संघनायक जर आपण आला असाल तर अजून संपर्क साधा. बघा पहिला कॉल तुम्हाला आम्ही देतोय. आपण रिपोर्टिंग करायचे. 4 षटकानंतर टॉस होईल. कुणाल सर कल्याण डोंबिवलीचे जे संघ आहेत ना ते वेळेवरच उपस्थित राहतात. कारण त्यांना माहिती आहे पॅनल्टी लागता कामा नाही. कारण पॅनल्टी बऱ्याच संघांना महागात पडते. कुणाल सर एक मॅच झाली होती मुरबी विपक्ष आपण नाईट रजनीमध्ये आपण वकलनच्या मैदान आणि मुरबी संघ एका धावेने पराभूत झाला होता. कारण पॅनल्टी लागली. अक्षरशः ते खेळाडू घरी नव्हते गेले लवकर. कारण मॅच गमावली होती. 2 लाखाची मेगा फायनल गमावली होती त्यांनी. गोलंदाजी मार्कवर येतो अनिकेत अनिल म्हात्रे येतोय. त्याच्यात अनिकेत कशा प्रकारे गोलंदाजी करतो. आता पॉवर प्ले संपलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता यावेळेला विखुरलेलं थोडंसं बघायला भेटतं. ऑन साईडला शॉट फाईनला एक शॉट लेगला एक क्षेत्रक्षण. बॅकवर्ड स्कोअर लेग मिड विकेटला एक क्षेत्रक्षण. लॉंग ऑनला एक क्षेत्रक्षण. थोडासा डीप मध्ये तैनात आहे. ऑफ साईडला शॉट टर्मॅनला आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण गलीमध्ये प्रशांतला आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण पॉईंट क्षेत्रामध्ये डिबिशला आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण लॉंग ऑफला आपण पाहू शकता. अनिकेत गोलंदाजी मार्कवर. चेंडू खूप चांगला होता. सरळ निघून जातो. थोडासा पडल्यानंतर संत गतीने चेंडू आला. यावेळेला चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चांगली सुरुवात आहे गेली. यावेळेला आपण जिथून निलेश लिओन नांदिवली संघाने अनिकेत गोलंदाजी मार्कवर मोठा गाव एंड कडून राईट राऊंड तिकडनं मारा करतोय. सायकल रवी चेंडू बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कट करतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये येतोय. चेंडूला जोपर्यंत उचलतोय धीरज. वेळ जातोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. फेकी अचूक आली कुणाल सर पण वेळ गेला आणि त्या वेळ दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. आपण रवी आणि राकेशच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. याला 15 धावा. खेळपट्टी देखील खूप चांगली बनवली. शेणा आणि मातीने बनवली खेळपट्टी ना. प्रत्येक जण या खेळपट्टीच्या प्रेमात पडेल अशी खेळपट्टी आहे कुणाल सर. अनिकेत पुणे गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड तिकडे मारा करतोय. सायकल रवी चेंडू लॉफ केला. यावेळेला बॅटरमधून चेंडूला काढला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. चूक होणार नाहीये. कॅप्टन आपण बघितलं तर यावेळेला विकेश आहे. पण कॅप्टन आज बघितलं तर सचिन आपण लीड करतोय संघाला. फलंदाज बाद होतोय. कोणत्या खेळाडू भाग्य विजेता ठरतो पाहिजे. कोणत्या खेळाडूचा चेंडू त्यांच्या कटआउटला लागतो. नवीन फलंदाज तो अशोक अतिशय चांगला गुणवान खेळाडू. एक अष्टपैलू खेळाडू. या आपण टिटवा विभागातील एक वेगवान वेग तर्राज गोलंदाज आणि तेवढाच चांगला अष्टपैलू खेळाडू. अनिकेत गोलंदाजी मार्कवर. सायकला अशोकला आपण पाहू शकता. स्विचिटचा प्रयत्न केला आणि सफल देखील होतोय. चेंडू जातोय. यावेळेला आपण थर्ड मॅन सीमारच्या बाहेर षटकार.
त्या आल्या आपण वर्णन केलं होतं. एक धाडसी निर्णय घेतला, स्विच इट. रिव्हर्स फटका आहे ना तुम्हाला लागला तर नक्कीच धावा देखील मिळून दिले, तर तुम्ही चेंडू डॉट देखील जाईल. पुढे अनिकेत गोलंदाजी मार्कवर असे आपले इरादे स्पष्ट केले, कारण त्याला माहिती 24 चेंडूचा खेळ आहे, त्यामुळे जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं आहे. जयदेव देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. स्वागत आहे जयदेव. तुषार पाटील देखील आमच्या व्यासपीठ आपण इथे समालोचक कक्षामध्ये आहेत. पुढे स्विच इट करण्याचा प्रयत्न केला, पायचीचा अपील, पंचांचा बोर्ड आकाशाकडे, फलंदाज बाद, बिग विकेट. अशोक बॅक टू पॅव्हिलियन. नंतर पुन्हा एकदा स्विच करण्याचा मोह आवरता आला नाही आणि फलंदाज बाद होतोय. निशांत येतोय. अनिकेत चांगली गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी. षटकार आल्यानंतर वापसी बघा किती चांगल्या प्रकारे करतोय. जितू निलेश 11 आपण येतोय. स्वर्गीय दीपक दत्ता प्रतिष्ठान नांदिवली संघ आपण इथं नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आता तो निर्णय योग्य ठरवत आहे. अनिकेत तो निशांत. चेंडू बॅकपट जाऊन कट करतो. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. गली रिझन मधनं प्रशांत वेगाने आलाय. प्रशांतला माहिती दुसरी धाव घेणार नाहीये. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकाती. मांडा संघाची धावसंख्या आपण पाहू शकता 22 धावा. 2 षटकाच्या समाप्तीत गडी बाद झालेत. तब्बल मला जयदेव माहिती देतात 2 गडी बाद झालेत. तर काही सन्मान आहेत ते देखील आम्ही घेणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही घेऊ सन्मान ते. व्यासपीठावर आपण तर रमेश पाटील देखील आहेत आणि आपण संघाचे नेहमी पुरस्कर्ते आणि जो संघ आपण बघताना आता सातत्याने चांगली कामगिरी करतो. आपण तर ज्या संघाने आपण खाली चषक देखील त्यांचे पुरस्कर्ते आपण महेंद्र म्हात्रे देखील व्यासपीठावर आहेत. महेंद्र म्हात्रेशी कुणाला जाते आम्ही बऱ्याच वेळा संपर्क साधला. त्यांनी सांगितलं बाळू मला पैसे जातात त्याचं गम नाही, माझ्या दादाचं नाव होतं ना ते फार महत्वाचं आहे. म्हणजे काम ऐसा करो की नाम हो जाए. 2 षटकामध्ये ना 2 गडी देखील बाद केलेत आणि आपण इथे धावाचा जर विचार केला ना तर 22 धावा देखील आल्या आहेत. आता फक्त 12 चेंडूंचा खेळ बाकी कुणाल सर, आणि या 12 चेंडूंमध्ये ना आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे मांडा संघाला. 1 षटकाची पॅनल्टी उशीर आल्यामुळे दंडित केलं गेलंय. स्पर्धा मोठी आहे. सचिन येते पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये. मला सांगा तुम्हाला पॅनल्टी तर आपण बघितलं तर जे गोलंदाजचे विश्लेषण ते पूर्ण करणार आहेत आपण इथे. जितू निलेश 11 तर गोलंदाजी मार्फत सचिन स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला निशांतला आपण पाहू शकता. सचिन चेंडू खूप चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे कव्हर रिझन मध्ये. एकच धाव. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. धावसंख्या धावफल ते आपण पाहू शकतो 23 धाव. सर जेवढी चांगली बॅटिंग होते ना तेवढी चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळतं. खूप चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. पुढे गोलंदाजी मार्फत सचिन स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकतो. यावेळेला राकेश हा चेंडू खूप चांगला होता. यावेळेला बॅकपट जाऊन कट करतोय. आपण तडमॅनला चूक होते. 2 पायाच्या गॅप मधनं चेंडू निघून जातो. यावेळेला तर चेंडूवरती येणं फार गजा आणि 2 धावा मिळतात. आपण तर मांडा संघाला धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 25 धावा. जलपेश भुईर देखील येत आहेत. जीटीसीचे आपण फाउंडर आहेत, एक प्रमुख आहेत. खूप मोठी वाहिनी आता त्यांनी निर्माण केली. जीटीसी एक छोटंसं रोपटं लावलं होतं त्यांनी, पण आता तिचं वटवृक्ष झालंय. पुढे गोलंदाजी मार्फत सचिन डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा होता. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण 30 सर्कल मध्ये आपण डॉक्टर रिझन मध्ये अमोल आहे. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 26 धावा. निशांत आणि आपण बॅट्समॅन पाहू शकता. यावेळेला निशांत आणि राकेशची जोडी मैदानावर आहे. पॅनल्टी एक धाव आपण इथे एक षटकाची लागली, मोठी पॅनल्टी लागली या संघाला. संघ उशिरा आला. पुन्हा एकदा विनंती करतो सापाडे आणि डायगर संघ संघनायक जर आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. थोडंसं दवयुंद आहे तर मैदानावर ग्रास देखील आहे, गवत आहे, त्यामुळे थोडंसं चेंडू ओला देखील होते. सचिन गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला निशांतला आपण पाहू शकता. चेंडू विल्लेप केलाय आपल्या स्टाईलने. पंच वाईटची खूण करताय. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता 27 धावा. 27 धावा आल्या 10 फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. सचिन वैयक्तिक दुसरं षटक फेकतोय. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो आमच्या समालोचक कक्षा यांकडून. हा चेंडू बॅटरमॅन चेंडू काढला. यावेळेला चांगला चेंडू फेकला होता. यावेळेला 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता 28 धावा.
सुशील पाटील येत आहेत. टायगर एक्सप्रेस स्वागत आहे. चला सापाडेचे संघनायकचा पण आला असाल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. पुढे त्या सचिन गोलंदाजी मार करता. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला राकेशला आपण पाहू शकता. चेंडू एज घेऊन मागे सरकतो. यावेळेला शॉटरमॅनला चांगलं शतक नितीनचं एक धावी ते कंप्लीट केलं तर फेकी मात्र करतो. यावेळेला बॅकिंग नाहीये. एक्स्ट्रा धाव मिळते. धाव संख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 30 धावा. या चुका कुठेतरी टाळाव्या लागणार आहेत. प्रशांत थोडंसं नाराज होते. प्रशांतला माहिती आहे या धावांना आपल्याला नंतर करायच्या आहेत बॅटिंग करताना. त्यामुळे एक एक धाव फार महत्वाची आहे. बॅकिंग नव्हती. सचिन पण नव्हता तिथे. मात्र सचिन पुढे गेला होता चेंडू टाकून. धाव संख्या 10 फक्त 30 धावा. 30 षटकातील अजून एक चेंडू बाकी. जयदेव जोशी खूप चांगलं गुणलेखन करतायत. त्यांच्या सुवर्ण अक्षराने हे आपण स्कोर बोर्ड भरण्याचं काम केलं जाते. सचिन पुढे गोलंदाजी मार्कर. चेंडू यावेळेला फटका फासला. पायचा झेल होतो का? सचिन सांगितले माझा झेल आहे मी घेणार आहे आणि खूप चांगला कॉटन बॉल पकडतो. फलंदाज बाद. म्हणजे अंतिम षटक. अमोल म्हात्रे येतोय. अमोल धनाजी म्हात्रे येतोय. स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला अतिक. चेंडू इनसाइडच्या माध्यमातून चेंडू आपण पहिले यावेळेला धावबाची संधी होती. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. तर आपण बघा खूप वेगाने धावल्यात यावेळेला फलंदाज. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 31 अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी फक्त. स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला निशांत. अमोल. चेंडू यावेळेला पेश केल्या. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला प्रशांत. चूक होणार नाही. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला जातोय. फलंदाज बाद. डोंबिवलीवाला मुकेश पाटील हा एक नंबर. जुने डोंबिवलीवाला मुकेश पाटील हा एक नंबर. थँक्यू. नवीन फलंदाज तो फहीम येतोय. स्ट्राईकला अतिकला आपण पाहू शकता. चेंडू बाकी आहे. जयदेव आम्हाला सांगतायत की फक्त आणि फक्त 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली वापसी केली आपण येतोय जितू निलेशी लिहून. चेंडू पुन्हा एकदा इनसाइडच्या माध्यमातून चेंडू मागे सरला. यावेळेला डायरेक्ट हिट करता प्रयत्न केला होता अर्जुन ने. अर्जुन मात्र डायरेक्ट हिट करत नाही. अर्जुनचाच मी कौतुक करेल. खूप चांगलं इन्स्ट्रक्शन दाखवलं त्याने त्यांच्या पाठीमागे. अर्जुन गंगाराम माळी अतिशय चांगला इष्टिरक्षक. तेवढाच चांगला फलंदाज. अमोल गोलंदाजी मार्कवर. चेंडू लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. अनिकेत आहे. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद आहे यावेळेला. षटकात बघा फक्त 2 धावातल्या 2 गडी बाद केले. 4 चेंडू फेकले. जबरदस्त गोलंदाजी. नवीन फलंदाज जगन आणि स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकता. अतिक. अमोल तो अतिक. चेंडू ऑन साइडला बॅट फुल केलाय. चेंडू जातो मिड विकेटला. दीपंद क्षेत्ररक्षक आलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतं यावेळेला. देवेश अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. काय खेळ खेळलाय आज आपण बघतोय. जितू निलेश 11 आपण बघतोय.
दीपक दादा प्रतिष्ठान संघाने जबरदस्त खेळ केला. अंतिम चेंडू 33 धावा दाखल करते सगळ्या जगत. हा चेंडू यावेळेला कार्पेट ड्राय बघायला मिळाला. चेंडू जातो यावेळेला आपण येतोय लॉंग ऑनला जातोय. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला. फलंदाज बाद येतोय. धावसंख्या 10 फलकर आपण पाहू शकता. यावेळेला 34 धावा गडी बाद झाल्या. तब्बल जयदेव मला सांगतायत की 6 गडी बाद 34 आणि 35 धावांचं मापक लक्ष असणार यावेळेला आपण येतोय जितू निलेश इलेव्हन दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली संघाला. पुणे ते विनंती करतोय सापाडे संघाचे संघनायक टायगर संघाचे संघनायक इथे आल्यात. सापाडे संघाचे संघनायक एकदा आला असेल तर आपण अजून संपर्क साधा. तर काही सन्मान देखील आहेत ते आम्ही घेतो व्यासपीठावर. कार्य धुरंधर नेता हरपला करुणी कार्य भल. हे कार्य धुरंधर नेता हरपला करुणी कार्य भल. जुन्या डोंबिवली गावाची शान. थँक्यू डीजे. तर काही सन्मान आहेत ते आम्ही घेणार आहोत. रमेशदादा पाटील यांना विनंती करतो की आपण महेंद्र म्हात्रे यांचा आपण सन्मान करायचा व्यासपीठावर. महेंद्र म्हात्रे या. तर महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आणि या भूमीमध्ये प्रत्येक पाहुण्याचा सत्कार देवाप्रमाणे केला जातोय. अतिथी देवभव. धन्यवाद महेंद्र म्हात्रे, आपण आलात या स्पर्धेसाठी, आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत. तर कॅप्टन देखील येतात. आम्ही नाणेफेकी देखील करणार आहोत. सचिन या. एका बाजूला सचिन पाटील असणार तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर बघा सर्व संघांना विनंती करतोय एक सत्र संपायच्या आधी 4 षटकाच्या आतमध्ये आपण यायचंय. अजोगांशी संपर्क साधायचा कारण टॉससाठी येणं फार गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं लागेल. बघा एका संघाला पॅनल्टी लागली तर मांडे संघाला एका षटकाची पॅनल्टी लागली. स्पर्धा खूप मोठी आहे. आपण पाहू शकता स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ आपण श्रद्धांजली चषक आपण पाहतोय. 20-22 दमदार आयोजन आपण पाहतोय. तर सुशील या टॉससाठी. तर महेंद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार. सचिन बेस्ट ऑफ लक. तो टॉस करायचा आहे. बघा सचिन चेंडू कधी हरवला फुटला तर नवीनच चेंडू आहे. तो टॉस करायचा आहे. तर महेंद्र म्हात्रे यांना विनंती करतो टॉस करायचा आहे. सामना बरोबर झाला. प्रथम विकेट नंतर टॉस. टॉस जिंकला आपण बघताय सापाडी संघाने. डिसिजन का असणार आहे सचिन? पेंडिंग मध्ये ठेवा. तर चालेल. खेळाडू नाहीयेत काही हरकत नाहीये. तर टॉस बॉक्स मध्ये आपण न्यूज येते की टॉस जिंकलाय सापाडी संघाने आणि कुणालचं डिसिजन पेंडिंग ठेवलं. तर जशी मॅच सुरू होईल तर जाऊया पहिल्या सत्रासाठी. पुन्हा एकदा आपण तर आजच्या दुसऱ्या दिवसात पहिल्यांदाच कुणाल दाते सरांकडे. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद बाळू पाटील सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. स्वीप करत असताना बॉल सीमा पार चौकार. स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित केला गेलेला हा भव्य दिव्य सोहळा गावदेवी गिरजाबाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला पहिला सामना जीतू निलेश इलेव्हन दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली च्या विरुद्ध मांडा. स्वीप केलाय. स्लॉक स्वीप. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पाहूया पंचांचा इशारा येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार.
शिराने हा संघ इथे आला, दाखल झाला. एक ओव्हरची पेनल्टी या टीमला लागली आणि त्याचमुळे लक्ष त्यांनी सेट केलं 35 धावांचं आणि 5 ओव्हरमध्ये त्यांना त्या धावा डिफेंड करायचे, परंतु सुरुवात दमदार आहे नांदिवलीची. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, काऊ कॉर्नर मध्ये येतील तोपर्यंत एक रन पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय, 2 धावा मिळतील. फलंदाज विकेशला त्याचं खातं उघडलं जातंय. टीमची धावसंख्या आहे 11. 35 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. नेक्स्ट मॅच सापडे विरुद्ध डायगर. मला वाटतं सापडे टीमने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे 1 रन मिळेल विकेशला. या सिंगलच्या जोरावर रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 12. सालाबादप्रमाणे याही वर्षी दमदार असं आयोजन गावदेवी गिरजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवलीच्या माध्यमातून 48 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. काल 8 सामने कव्हर करण्यात आलेत. आज अपेक्षा 9 सामने ते कव्हर होतील. त्या पद्धतीने वाटचाल सध्या सुरू आहे. चांगली बॉलिंग, यावेळेला पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, पुन्हा एकदा स्वीपच करायचा होता, प्रयत्न फसतोय. ओव्हरची होते समाप्ती, पहिलं षटक संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम नांदिवलीची धावसंख्या 35चा पाठलाग करत असताना 12 धावा. आणि खूप चांगलं संगीत इथे वाजलं गेलं. आमच्या रमेश दादांच्या बर्थडेला केलाय लाखोंचा खर्च. आज ते इथे उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. श्रद्धांजली चषक 2022 मध्ये गावदेवी गिरजा माता क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा. याही हंगामामध्ये अतिशय दिमागदार असं आयोजन. स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्याचबरोबर स्वर्गीय मयूर तुळशीदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली चषक तुम्ही पाहताय. स्पर्धेचा दुसरा दिवस. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 12. हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, तिथे एकच धाव मिळेल. या सिंगलच्या जोरावर रन झालेले आहेत आता 13. स्ट्रायकिंग एंडला आलाय प्रशांत. 2 ओव्हरचा पॉवर प्ले या टीमला मिळतोय. खऱ्या अर्थाने 4 षटकं पहिल्या डावामध्ये मांडा टीमला मिळाली, कारण ते उशिराने इथे उपस्थित झाले. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पंचाकडे स्ट्रॉंग अपील. पंचांनी पाहिलं, न्याहाळलं आणि लगेचच लेग बाईचा इशारा केलाय. अपील फेटाळून लावली आहे आणि इथे येतोय अवांतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्येला आकार. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 14. लक्ष्य या मॅच मध्ये 35 रनचं छोटंसं टार्गेट पाहायला मिळते, परंतु सध्या ते कठीण केलं जाऊ शकतं. मांडा टीमची गोलंदाजी खूप चांगली आहे, फलंदाजी खूप चांगली आहे. उशिराने आला त्यामुळे एक षटक थोडंसं कमी खेळायला मिळालं. 50 धावा असते तर मजा आली असती. यावेळेला हुक केलाय, बॉल चाललाय मागे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या मागे आणि बॉल गेला सीमारेषा पलीकडे. हा येतोय चौकार. अठरा धावा झाल्यात फलकावर. चांगला खेळ विकेशचा. यावेळेला स्टेप आउट होऊन ऑन साइडला दिशा दिली. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव इथे मात्र मिळताना दिसेल. या सिंगलच्या जोरावर 19 धावा झाल्यात. 19. षटक क्रमांक दुसरं इथे सुरू असताना प्रगतीपथावर गोलंदाजी करत असताना अशोक. मांडा टीमच्या माध्यमातून 35 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 19 धावा झाल्यात. 16 धावांची अजूनही आवश्यकता. यावेळेला बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने कट केलाय. रनआउटची संधी आहे आणि दोन्ही गाड्या एका ट्रॅकवर आहेत. जावं लागेल इथे एका फलंदाजाला. फलंदाज आउट होतोय. प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का बसतोय टीम नांदिवलीला.
फलंदाज टीम नांदिवलीकडून लक्ष आहे या मॅच मध्ये 35 धावांचं. अखेर प्रशांत आउट होतोय. बॅकफुटला जात असताना कट केला, परंतु तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर होत्या. दोन्ही खेळाडू मध्येच थांबले, त्यामुळे एक फलंदाज रनआउट झाला. त्याचं नाव होतं प्रशांत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 19 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये अमोल. चांगला बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय. शॉर्ट कव्हरला खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे मात्र मिळताना दिसतील. पहिलेच धावांचा मी म्हणेन दुष्काळ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही क्षेत्ररक्षण असं कराल तर मात्र 13वा महिना. नेक्स्ट मॅच मध्ये सापाडे संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. लवकरात लवकर ते डिसिजन घेतील ही अपेक्षा. 2 ओव्हरचा खेळ इथे संपतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 21 आणि आता रन करायचे 14 येणाऱ्या 18 बॉलमध्ये. 18 चेंडू आणि 14 रन. जगन आलाय गोलंदाजीसाठी. लक्ष या मॅच मध्ये 35 रनचं. धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 21 आणि आता 14 धावांची आवश्यकता असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खेळताना दिसतोय विकेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला अमोल. सेट झालाय विकेश. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडासा पुढे बोलवलाय. मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. लॉंग ऑफ आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहे. ड्राईव्ह करत असताना हलक्या हाताने शॉर्ट कव्हर मधून बॉल निघतो एक्स्ट्रा कव्हरला. 1 रन इथे पूर्ण होते आणि एक्झॅक्ट याच्यासाठीच त्या क्षेत्ररक्षकाला थोडंसं पुढे बोलवण्यात आलं होतं. मांडा टीम नक्की 5 ओव्हर जर खेळायला मिळाल्या असत्या, 50 धावा जर इथे केल्या असत्या तर चुरशीचा सामना पाहायला मिळाला असता. नो डाऊट हा संघ एक मातब्बर संघ आहे टिटवाळा परिसरातील. ऑन साइडला दिशा देत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. 1 रन इथे मात्र मिळताना दिसेल. या सिंगलच्या जोरावर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 23. चर्चा चालू होती 50 धावांची. 4 ओव्हर खेळायला मिळाल्या उशिराने हा संघ इथे दाखल झाला आणि कदाचित 5 ओव्हर जर पूर्ण खेळायला मिळाल्या असत्या तर 35च्या जागेवर 50चं लक्ष असतं तर मॅच मध्ये रंगत कायम राहिली असती. बोल तयार. राऊंड विकेट. स्वीप करत असताना आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी आहे. थ्रो चुकीच्या एंडला केलाय. आज जर थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला बॉलर एंडला केला असतं तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. अखेर 1 धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या 24 आहे. 11 धावांची अजूनही आवश्यकता. संघर्ष करावा लागतोय नांदिवली टीमला. सहजासहजी हा सामना सोडलेला नाहीये मांडा टीमने. याच्यासाठी हा संघ जाणला जातो. टिटवाळा परिसरातून इथे दाखल झालाय संघ. क्षेत्ररक्षकांना पुन्हा एकदा थोडंसं पुढे बोलवण्यात येतं. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे बोलवलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे बोलवलाय. बोल तयार. चांगला फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे नाही अडू शकलाय बॉल. 1 रन इथे पूर्ण होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न होता आणि 2 धावा. याच गोष्टीसाठी सातत्याने गोलंदाज चर्चा करतोय. त्यांच्या क्षेत्ररक्षकांबरोबर थोडासा स्टार्ट तुम्ही घेणं गरजेचं आहे. बॉल हवेत असताना बॉल डिलिव्हर्ड करत असताना अखेर 2 धावा इथे मात्र मिळताना दिसतात. कारण बॅलन्स कमी आहे रनचं त्यांच्याकडे. रन वाचवायचे असतील तर विकेट्स घ्याव्या लागतील. विकेट जर घेतला तर दबाव निर्माण होईल. धावा झाल्या 26. आता रन करायचे सामना जिंकण्यासाठी फक्त 9. बॅकफुटला जात असताना कट केलाय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवला होता ज्याला डीप मधून थोडंसं पुढे बोलवण्यात आलं होतं. तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते. या सिंगलच्या जोरावर 27 धावा फलकावर आहेत. अजूनही 8 धावांची आवश्यकता. जरी 35 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता तरी देखील संघर्ष केलाय मांडा टीमने. हे मात्र विशेष. जास्त सफल झालाय. हुक केलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल बॉल. पंचांचा इशारा येतोय. हा येतोय षटकार.
चेंडूमध्ये अनिल आलाय गोलंदाजीसाठी. 12 चेंडू आणि 2 रन हे समीकरण. नेक्स्ट मॅच सापडे संघ आपण टॉस जिंकलाय. वेळ झालाय तुमचा, निर्णय सांगा. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय सापडे टीमने नेक्स्ट मॅच मध्ये टायगरच्या विरुद्ध. तयार राहा, लगेचच मैदानामध्ये तुम्हाला उतरायचं आहे. चांगला फटका, 2 धावा करायच्या होत्या. मॅच फिनिश होईल. बॉल सीमारेषा पलीकडे हा येतोय चौकार आणि हा सामना टीम जितू निलेश 11 दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवलीने जिंकलाय. वेल प्लेड टीम. आणि पुढच्या फेरीमध्ये हा संघ दाखल होतोय. सापाडे संघाने इथे टॉस जिंकलाय. चला लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. टायगर संघ आपले सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल परिवर्तन. या पण ऐकूया मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच